Dear students, Namaste. In this video, we will start our next practical, that is practical number 11 from Database Management System. Write query for indexes, sequences and synonyms. तर या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकल नंबर 11 चा स्टडी करणार आहोत. या अगोदरचे सगळे प्रॅक्टिकल नंबर 1 to 10 आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. So we will start our practical number 11. So first question is practical related questions. In that, first is how to distinguish between index and view. First question is theoretical. So here view means what? View is a logical table. View just refers to data that is stored in tables. Means what? View काय आहे? एक लॉजिकल टेबल आहे. तो ऍक्च्युली डेटाबेस मध्ये जो टेबल असेल तो फक्त मिररिंग करतो. जसं की आपल्याला आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं, बट आपण ते नसतो, राईट? तसंच आपले जे डेटाबेस मध्ये टेबल स्टोर्ड आहेत त्याचा एक व्ह्यू, म्हणजे माझ्या टेबलमध्ये 5 कॉलम आहेत, मला फक्त त्या टेबल मधले 3 कॉलमच डिस्प्ले करायचे. सो आय कॅन यूज व्ह्यू, नॉट सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल. टेबल डिस्प्ले करण्याऐवजी आपण काय करणार, तिथे व्ह्यूचा वापर करणार. देन नेक्स्ट इंडेक्स. Indexes are pointers that maps to the physical address of data. Indexes will created on columns. By using indexes, the fetching of row will be done quickly. तर इंडेक्स काय आहे? तर इंडेक्स एक इंटरनली डेटाबेस काय करतो, तुम्ही जर इंडेक्स एका पर्टिक्युलर कॉलमवर तयार केली तर तो काय करतो, त्याला नंबरिंग देतो. जसे की विद्यार्थ्यांना त्यांचे रोल नंबर दिलेले आहेत. मला जर माहिती करायचं असेल रोल नंबर 25, सो आय कॅन गेट ऑल द डेटा फ्रॉम डेटाबेस, हिज नेम, हिज ऍड्रेस, हिज एनरोलमेंट नंबर, राईट? सो इंडेक्सेस सेम थिंग आहे डेटाबेस मध्ये. आपण ती कॉलमवर देऊ शकतो. कॉलम म्हणजे ऍट्रिब्यूट. म्हणजेच काय, सपोज एखाद्या टेबलवर मी इंडेक्स तयार केली. सपोज सॅलरी कॉलम आहे, सॅलरी, ओके, सॅलरी कॉलम आहे. आता सपोज या सॅलरी मध्ये आहे 1000, 2000, 3000, राईट, 4000 अँड 5000 अशा सॅलरीज सेव्ह आहेत आणि मी इंडेक्स तयार केली सॅलरी कॉलमवर. तर इंटरनली डेटाबेस काय करतो की सपोज 3000 पासून त्याने सुरू केले. 3000 ला त्याने इंडेक्स नंबर 1 म्हटलं. या 3000 च्या इकडे लेस जो पार्ट असेल त्याच्या लेफ्ट पार्टला, म्हणजे तिथे 1000 स्टोअर करेल, त्याला त्याने इंडेक्स नंबर दिला 2. त्याच्या राईट साइडला 2000 स्टोअर होईल, कारण तो त्याच्यापेक्षा ग्रेटेस्ट आहे. जसे की बायनरी ट्री तुम्ही डेटा स्ट्रक्चर मध्ये शिकणार आहात. सेम थिंग 3 इंडेक्स देऊन टाकला तर 4000 3000 च्या राईटला येतील, बिकॉज इट इज ग्रेटेस्ट, राईट? सो 4000 इंडेक्स नंबर 4 अँड इंडेक्स नंबर 5 अगेन राईट साइड 5000. सो इट इज स्टोर्ड ॲट इंडेक्स नंबर 5. सो नाउ I want to access highest salary. I want to access highest salary. So don't go for this index. कम्प्युटर काय करेल, ओरॅकल, की या इंडेक्स पार्टला जाणारच नाहीये, तो इकडे 3000, मग डायरेक्ट तो इंडेक्स नंबर 4 ला जाईल. इथे 4000 आहे आणि त्याच्या पण राईटला जाईल मग, आणि इथे 5000 मिळतील. ओके, सो दिस इज द जॉब ऑफ इंडेक्सेस. सो this is the answer of first question, index and view. Then second question is what is an unique index? तर इंडेक्सचे 2 टाइप्स आहेत, बेसिकली सिंपल इंडेक्स आणि कंपोजिट इंडेक्स. तर युनिक इंडेक्स हा एक जस्ट एक टाइप आहे, सब टाइप्स सिंपल इंडेक्सचा. तर आपण बघूया युनिक इंडेक्स म्हणजे काय. वी कॅन सेट युनिक इंडेक्स ऑन कॉलम ऑर ऑन कॉलम मल्टिपल कॉलम्स. म्हणजे आपण एका कॉलमवर युनिक इंडेक्स वापरू शकतो किंवा कॉलमचा एक कॉम्बिनेशन म्हणजे मल्टिपल कॉलम्सवर सुद्धा युनिक इंडेक्स क्रिएट करू शकतो. आणि सेकंड पॉइंट इज इट एन्श्योर्स दॅट नो 2 rows ऑफ टेबल हॅव डुप्लिकेट व्हॅल्यू इन द इंडेक्स कॉलम. म्हणजे इथे आपल्याला कशाची खबरदारी घ्यायची आहे की प्रत्येक रो मध्ये युनिक व्हॅल्यू असतील,
duplication not allowed for unique index, right? So next is आता सी क्वेश्चन मध्ये 6 सब क्वेश्चन दिलेले आहेत, राईट? क्वेश्चन नंबर सी. तर त्यामध्ये 6 क्वेश्चन दिलेले आहेत. तर इथे आपल्याला अगोदर ईएमपी हा टेबल मी तयार करत आहे आणि त्याच्यामध्ये कॉलम ईएमपी नंबर, ईएमपी नेम आपल्याला घ्यावे लागतील. त्यानंतर मग आपल्याला हे 6 क्वेश्चन सोडवता येतील. सो फर्स्ट हियर I will create EMP table and insert rows inside EMP table. So run this part. So here my query is create table EMP, column name is EMP number, E name and salary. There are 3 columns. So run this. So EMP table will be created. I want to insert this some records inside EMP table. First row, second row, third row, fourth row, fifth row, and then here we can display our EMP table data, right? Here EMP table data, 5 rows are there, right? And data E name and salary values. Okay, so we will implement our 6 questions. Starts from first, create index. इंडेक्स तयार करताना आपण काय म्हणतो, क्रिएट कमांड वापरायचे. क्रिएट इंडेक्स, इंडेक्सचं नाव देतो, इथे दिलेलं आहे SID ऑन EMP, हे टेबलचं नाव आहे आणि त्या टेबल मधल्या EMP नंबर कॉलमवर आपल्याला इंडेक्स काय करायची आहे, क्रिएट करायची आहे. सो हियर आय विल एक्झिक्यूट दिस कमांड. सो क्रिएट इंडेक्स SID ऑन EMP. सो हियर ही कमांड रन केल्यानंतर, क्वेरी रन केल्यानंतर इंडेक्स क्रिएटेड हे आउटपुट आपल्याला मिळालेलं आहे. तर इंडेक्स कशी पाहायची, तर इथे एक्सप्लेन नावाचा ऑप्शन दिसतोय, त्यावर क्लिक करा. एक्सप्लेन, इथे आपल्याला SID क्रिएट झालेला दिसतोय इथे SID इंडेक्स, राईट? SID ऑब्जेक्ट नेम, राईट? इथे बघा इंडेक्स कॉलम, EMP टेबल, इंडेक्स नेम इज SID आणि कॉलम नेम इज EMP नंबर. आपण EMP नंबर या कॉलमवर SID नावाचा इंडेक्स क्रिएट केलाय. सो इट इज क्रिएटेड. हे आपण एक्सप्लेन मध्ये जाऊन चेक करू शकतो. ओके, अजून त्याच्यासाठी वेगळा वे आहे, ब्राउझर विंडो, आपण ते पुढे बघूया. सो फर्स्ट क्वेश्चन इज कंप्लीटेड. सो नेक्स्ट क्वेश्चन, इथे तुम्हाला लिहायचं आहे इंडेक्स क्रिएटेड. ओके, आउटपुट मध्ये, आणि तुम्ही इथे जाऊन एक्सप्लेन मध्ये जाऊन चेक करू शकता की क्रिएट झाले की नाही. ओके, सो नेक्स्ट इज सेकंड, क्रिएट इंडेक्स CID ऑन EMP नंबर अँड EMP नेम. आता CID इंडेक्स तयार करायची, बट इथे मल्टिपल 2 कॉलम यूज केलेले आहेत, म्हणून आपण याला म्हणणार कंपोजिट इंडेक्स. दिस इज सिंपल इंडेक्स, राईट? सो दिस इज कंपोजिट इंडेक्स बिकॉज इट कंटेन्स 2 columns. So here I will run this query to create composite index. So create composite index, run. So index is created. Write down this output, and how to check? Go to explain, and here we will get CID, right? CID. So index column, here there are 2 indices, SID and CID, and here there are 2 columns used for CID, EMP number and E name. Okay, so this index is created. So now next question, create sequence EMP underscore sequence, increment by 1, start with 1, non max value, no cycle, cache 10. तर हा सिक्वेन्स क्रिएट करण्याचा सिंटॅक्स आहे. ओके, दिस इज सिक्वेन्स नेम. आता सिक्वेन्स म्हणजे काय की एखाद्या पर्टिक्युलर व्हॅल्यू पासून, म्हणजे मला काय करायचंय, 10 पासून 50 पर्यंत व्हॅल्यू असा सिक्वेन्स तयार करायचा आहे. सिक्वेन्सचा यूज काय की या पर्टिक्युलर सिक्वेन्स नंबर जो असेल तिथे आपण टेबलमध्ये तो सिक्वेन्स यूज करून सिक्वेन्स नंबर टेबलमध्ये ऍड करू शकतो. आपण बघणार आहोत नेक्स्ट एक्सरसाइज सोडवताना. ओके, तर त्याचा बेसिकली त्याच्यासाठी यूज आहे. मग इथे आपण कितीने इन्क्रीमेंट होणार आहे, म्हणजे 10 नंतर 11 होईल. तुम्हाला हवे त्या व्हॅल्यूने तुम्ही इन्क्रीमेंट करू शकता. स्टार्ट विथ 1, तर हा सिक्वेन्स 1 ने स्टार्ट होतोय. नो मॅक्स व्हॅल्यू, आता याला मॅक्स व्हॅल्यूज दिलेली नाहीये, तर जेवढी डिफॉल्ट मॅक्स व्हॅल्यू असेल सिक्वेन्सची तेवढी ओरॅकल घेईल. नो सायकल, अँड देन कॅशे इज 10. कॅशे इज 10 म्हणजे काय,
यामधले 10 जे सिक्वेन्स आहेत फर्स्ट 10 ते आपल्या कॅशेमध्ये स्टोअर्ड राहतील. ओके, अँड देन पुढचे ऍक्सेस करायचे असतील तर अगेन तुम्ही करू शकता, बट फर्स्ट 10 विल बी स्टोअर्ड. ओके, तुम्ही ही व्हॅल्यू सुद्धा चेंज करू शकता, नो प्रॉब्लेम. ओके, सो आय विल एक्झिक्यूट दिस sequence, so I will run it inside this and run. So sequence is created. Write down this output, and how to check sequence is created or not. Just go for home. Here I will open it object browser, right click on it and I will open it on new tab. सो ब्राउझर विंडो आपण ओपन केलेली आहे आणि इथे आपण आपली एसक्यूएल ची विंडो ओपन ठेवणार आहोत. ओके, सो ऑब्जेक्ट ब्राउझर ओपन झालेला आहे. तर इथे आपण सिक्वेन्स तयार केलाय. सिक्वेन्स सिलेक्ट करा. ओके, आणि इथे आपण काय केलेलं आहे, सिक्वेन्सचं नाव काय दिलंय, ईएमपी सिक्वेन्स. सो ईएमपी सिक्वेन्स. तर बघा 1 आणि ही मॅक्स व्हॅल्यू घेतली, आपण डिफाईन केली नाही, बट ओरॅकलची ही मॅक्स व्हॅल्यू आहे. कॅशे साईज इज 10, इन्क्रीमेंट बाय 1 आपण जे घेतलेलं आहे, राईट. आणि ही स्टार्टिंग व्हॅल्यू 1, 1 to दिस इज मॅक्स व्हॅल्यू, राईट. सो दिस इज कॉल्ड ॲज ईएमपी सिक्वेन्स. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन, अल्टर सिक्वेन्स ईएमपी सिक्वेन्स म्हणजे या सिक्वेन्स मध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे. बघा, इन्क्रीमेंट बाय 1 आपल्याला करायचं आहे 15, मॅक्स व्हॅल्यू नो मॅक्स व्हॅल्यू होती तिथे आपल्याला करायचे 1000. ओके, इथे सायकल घ्यायची आहे आणि कॅशे 20 ने अपडेट करायचं आहे. सो आय विल यूज दिस अल्टर कमांड. ओके, एक्झाम्पल इथे मी अजून दुसरं दिलेलं आहे, तुम्ही मॅक्स व्हॅल्यू मिन व्हॅल्यू घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. सायकल अँड कॅशे. सो अल्टर कमांड आपण यूज करूया, अल्टर. सो एसक्यूएल विंडो मध्ये जातो मी. ओके, सो सिक्वेन्स इज अल्टर्ड, सिक्वेन्स इज चेंज आपण चेक करू शकतो. सिक्वेन्सेस मध्ये जायचंय अँड देन ईएमपी सिक्वेन्स अगेन. सो ईएमपी सिक्वेन्स. सो हियर मॅक्स व्हॅल्यू अपडेटेड, इन्क्रीमेंट बाय अपडेटेड, राईट. कॅशे साईज इज अपडेटेड, राईट. कॅशे साईज इज अपडेटेड. तर बघा, इन्क्रीमेंट बाय 15, सो फर्स्ट व्हॅल्यू लास्ट इज 15 हियर. ओके, सो दिस इज अल्टर्ड, sequence is altered, this is output. So now next is drop sequence EMP sequence. Okay, how to drop, जसा टेबल आपण ड्रॉप करतो त्या पद्धतीने आपण तो ड्रॉप करू शकतो. ओके, सो ड्रॉप सिक्वेन्स EMP सिक्वेन्स. ड्रॉपच्या अगोदर अजून एक कमांड आहे, अजून एक क्वेरी आपण रन करून बघूया. तर ही क्वेरी आहे, सिलेक्ट सिक्वेन्स नेम EMP सिक्वेन्स डॉट नेक्स्ट व्हॅल फ्रॉम ड्युएल. तर ही क्वेरी रन केल्यानंतर बघा काय आउटपुट येते की 15, सिक्वेन्सची नेक्स्ट व्हॅल्यू काय 15. मी परत एकदा रन केली तर पुढे काय येणार आहे, तो इन्क्रीमेंट 15 ने होणार आहे. बघा आता व्हॅल्यू आली 30, राईट. नेक्स्ट व्हॅल्यू इन्क्रीमेंट बाय 15, रन, व्हॅल्यू इज 45. असं कुठपर्यंत जाणार आहे, 1000 पर्यंत अपडेट होईल. तुम्हाला व्हॅल्यूज दिसतील, नेक्स्ट व्हॅल्यू अप टू 1000. त्याच्या पुढे जाणार नाही, कारण आपण मॅक्स व्हॅल्यू दिलेली आहे 1000. So next is drop sequence. So I will drop this sequence. So here I will drop it. Okay, drop this, run. So sequence is dropped, right. Sequence is dropped, जे तो मेमरी मधून डिलीट झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज क्रिएट सिनोनिम EMP सिनोनिम EMP, ड्रॉप सिनोनिम EMP सिनोनिम. सिनोनिम म्हणजे काय, जसं की आपलं रेकॉर्डला नाव आहे सपोज अमित आणि घरचे त्याला लाडाने म्हणतायत, घरचे लाडाने काहीतरी म्हणत असतील. सपोज त्याला घरी नाव आहे काहीतरी वेगळं दिले, सपोज त्या रवी दिलेला आहे. ओके, म्हणजे रेकॉर्डला नाव अमित आहे म्हणजे हे आपल्या टेबलचं नाव आणि त्या टेबलच्या नेमला आपण अगेन दुसरं सिनोनिम देत आहोत. सपोज वेगळं नाव देतो T1, पण हे एकाच डेटाबेसला पॉइंट आउट करणार आहे. म्हणजे मी T1 ने टेबलमध्ये डेटा इन्सर्ट केला काय
किंवा टी ने डेटा इन्सर्ट केला काय, एकाच टेबलमध्ये तो डेटा इन्सर्ट होणार आहे. सो हियर आपण आता सिनोनिम क्रिएट करूया. सो क्वेरी इज क्रिएट सिनोनिम, EMP synonym. This is the name of synonym. So here I will create it and run. So synonym is created. How to check whether it is created or not? Just simply how to print our table data. Just select star. जसं आपण select star from EMP केलं असतं, बरोबर, राईट. आता EMP synonym त्या synonym ने करतो आहे मी. So run this. So same table open होणार आहे. So this is our table, right? So this is the job of synonym. Means it is a alias or another name of your table. Okay? You can perform all the queries which we can perform on same table. Okay? That is called as synonym. How to drop this synonym? Just put drop command and synonym name. Drop synonym EMP synonym. So this synonym will be dropped, right? So run this, select it and run. So this synonym is dropped from our Oracle's memory. Okay, synonym is dropped. So now next exercise. Here we have to solve these 7 questions. Simple index, composite index, then drop this index, create synonym, create sequence, same which query we have already covered. So simply create a depth table. So we require depth table here. So I created one depth table. So just create this table, then we will go for this query, right? So here create table. That table contains 2 columns, depth number and depth name. Okay. After creation, I entered 3 rows inside that table by using insert command. You all are now familiar with insert and create table commands, right? And then now print the data of department table. So depth number. Okay. So आता आपण त्या queries perform करूया. First is create simple index. Index name is depth simple index on depth table. मग आपल्याकडे 2 कॉलम आहेत. एक तर तुम्ही डेप्थ नंबर वर करू शकता किंवा डेप्थ नेम वर करू शकता. सो आय विल यूज डेप्थ नंबर. फर्स्ट इज फर्स्ट क्वेश्चन, क्रिएट सिंपल इंडेक्स. सो हियर क्रिएट इंडेक्स डेप्थ सिंपल इंडेक्स आणि मी त्या टेबल मधल्या डेप्थ नंबर कॉलम वर ही इंडेक्स परफॉर्म केलेली आहे. रन. सो इंडेक्स इज क्रिएटेड. हाऊ टू चेक? एक्सप्लेन मध्ये क्लिक करायचं, एक्सप्लेन मध्ये जायचंय. एक्सप्लेन मध्ये इथे आपल्याला दिसेल डेप्थ सिंपल इंडेक्स इज क्रिएटेड, राइट? डेप्थ सिंपल इंडेक्स and column is depth number. So this index is created. So you have to write down index created. Then now next, create composite index. Here we will use 2 columns to create composite index. We have 2 columns, depth number and depth name. So here I use 2 column names, depth number and depth name. This is index name, depth underscore composite underscore index. So run this query. So index is created. How to check? Just click on explain, and here in index there are 2 indices, depth composite index. It uses depth number and depth name column. So composite index is created. Then now next, third, drop index, depth simple index and depth composite index. Simply use drop command, drop index, depth simple index, right? So simple index I will drop, and then I will drop composite index. So simply run one by one query. So this is the answer. So first query will be dropped simple index, second query will be dropped composite index. So both indices are dropped from our memory. Then now next, fourth question, create sequence, depth sequence on depth table. तर आपल्याला sequence name दिले depth sequence आणि ते depth table वर create करायचे. So here I create one sequence name as depth sequence, increment by 10. म्हणजे 10 ने त्याची व्हॅल्यू इन्क्रिमेंट होईल. स्टार्ट्स विथ 50 म्हणजे नेक्स्ट व्हॅल्यू काय असणार आहे? 60, राईट? आणि मॅक्स व्हॅल्यू मी दिलेली आहे 9999 and here no cycle.
कॅशे सुद्धा तुम्ही देऊ शकता, नो प्रॉब्लेम. सो हियर सिंपल run this. So sequence is created. Go to browser's object browser window, right? You will get it from here. Click on home just, and here this is object browser. Click on that. How to check sequence? Just select, we have to check sequence. So instead of table, select sequence, and here depth sequences. If it is not display, so type it here, depth, so it will display. So click on that. So sequence is created, right? 1, mean value, max value, and here increment by 10, cache is 20 and 50. This is default cache, right? आपण इथे कॅशेची साईज दिली आहे का? नो. सो डिफॉल्ट कॅशे किती घेतो तो? 20. सो हियर दिस इज अ सिक्वेन्स. ओके. देन नाव नेक्स्ट. आता मला त्या सिक्वेन्सचा यूज करून, मी म्हटलं होतं ना सिक्वेन्सचा यूज करून आपण टेबलमध्ये डेटा ऍड करू शकतो का? सो यस. सो हियर आय विल ऍड सम डेटा तुम्हाला समजण्यासाठी. बघा मी इथे काय म्हटलं, इन्सर्ट इनटू डेप्थ व्हॅल्यू, डेप्थ नंबर, डेप्थ नेम. आपण पहिल्यांदा डेप्थ टेबलचा डेटा पाहूया. सिलेक्ट स्टार फ्रॉम डेप्थ. ओके. डेप्थ टेबल मध्ये प्रिव्हियस काय आहे बघूया. सो देर आर आय थिंक 2 columns, 3 rows, राईट. 103 कॉम्प इज लास्ट. सो मला काय करायचं, डेप्थ टेबल मध्ये डेप्थ नंबर आणि डेप्थ नेम ऍड करायचे आहेत. तर डेप्थ नंबर कोणता घेणार आहे? तो नेक्स्ट व्हॅल घेणार आहे. तर पहिली व्हॅल्यू काय आहे? 50. आणि डेप्थ नेम काय देणार आहे? तो सिव्हिल. तर डेप्थ सिक्वेन्सची नेक्स्ट व्हॅल्यू तो घेणार आहे. बघूया आपण हे रन करून काय होतंय. सो रन दिस. सो 1 रो इज इन्सर्टेड, राईट. सिक्वेन्सचा यूज करून आपण टेबलमध्ये रो इन्सर्ट केली. आता त्याने डेप्थ नंबर कोणता घेतलाय? तर सिक्वेन्स स्टार्ट होते 50 ने, मग 50 त्याने घेतलेला आहे, राईट. आता मला अजून एक रो ऍड करायचा आहे. बघा काय होतंय. सो हियर आय विल ऍड दिस नेक्स्ट व्हॅल, आणि इथे मी दिले की ENTC. ओके. आता बघा इथे काय येणार आहे. आपण सिक्वेन्स कितीने इन्क्रीमेंट म्हटलंय? 10 ने. तर बघूया. रन. 1 रो इज इन्सर्टेड अँड नाव सिलेक्ट स्टार फ्रॉम डेप्थ. सो बघा 50 नंतर इन्क्रीमेंट बाय 10 झालेला आहे आणि डेप्थ नंबर डायरेक्ट 60 गेलेला आहे. म्हणजे आपल्याला मॅन्युअली टाकण्याची गरज आहे का डेप्थ नंबर? नो. तो डायरेक्टली नेक्स्ट व्हॅल्यू घेतो. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला जर टेबलमध्ये डेटा नेक्स्ट व्हॅल्यू थ्रू जरी ऍड करायचा झाला ऑटोमॅटिक, सो आपण सिक्वेन्सचा यूज करू शकतो. बेसिकली मुलांना माहितीच नसतं की इंडेक्सचा यूज काय आहे, सिक्वेन्सचा यूज काय आहे, सिनोनिमचा यूज काय आहे. तर आपण हे क्वेरीच्या माध्यमातून आज शिकलेलो आहोत. सो नेक्स्ट क्वेश्चन, अल्टर सिक्वेन्स डेप्थ सिक्वेन्स. तर जो सिक्वेन्स तयार केलेला आहे त्याच्यामध्ये आपण काही चेंजेस करू, म्हणजे की इन्क्रीमेंट बाय व्हॅल्यू वगैरे आपण ते चेंज करू शकतो. आता मी 10 ने इन्क्रीमेंट म्हटलं होतं, ते 15 ने इन्क्रीमेंट म्हटलेलं आहे. सो हियर आय विल चेंज दिस. सो बघा अल्टर सिक्वेन्स डेप्थ सिक्वेन्स, इन्क्रीमेंट बाय 15. प्रिव्हियस किती होता? 10. मॅक्स व्हॅल्यू इज 1000. प्रिव्हियस किती होता? 999. आणि कॅशे इज 20. ओके. So alter, run. So this sequence will be altered. Now you can check in object browser. So just refresh it and go to sequences, and here depth sequence, click on that. So here it is updated. 15, max value is 1000, increment by 15, cache sequence is 20, right? So next is क्रिएट सिनोनिम. आपल्या ज्या डेप्थ टेबलला आपण नाव देणार आहोत, अगेन दुसरं डेप्थ सिनोनिम. ओके. सो हाऊ टू क्रिएट? जस्ट यूज क्रिएट कमांड, क्रिएट सिनोनिम, डेप्थ सिनोनिम फॉर डेप्थ टेबल. सो हियर आय विल रन दिस. रन. सो सिनोनिम क्रिएटेड. जसं आपण टेबलचा डेटा प्रिंट करतो, सिलेक्ट स्टार फ्रॉम डेप्थ करण्याऐवजी आपण काय करणार आहोत? डेप्थ सिनोनिम करणार आहोत. डेप्थ सिनोनिम. सो इट विल एक्झिक्यूट. सेम टेबल आहे, सेम टेबलला आपण दुसरं नाव दिलेलं आहे. सो इट विल डिस्प्ले, राईट. सेम टेबल. नेक्स्ट क्वेश्चन, ड्रॉप सिनोनिम डेप्थ सिनोनिम. आता हा ड्रॉप करायचा आहे सिनोनिम आपल्याला. सो ड्रॉप कमांडचा यूज करायचा. जसं आपण टेबल ड्रॉप करतो, सेम वे यू कॅन ड्रॉप युअर सिनोनिम.
सो ड्रॉप इट, रन. सो सिनोनिम इज ड्रॉप्ड. जर मी आता टेबल प्रिंट करण्याचा प्रयत्न केला त्या सिनोनिमने, सिलेक्ट स्टार फ्रॉम डेप्ट सिनोनिम, तर आता तो ड्रॉप झालेला आहे. रन होतोय का बघूया. रन. बघा एरर दिलं, डज नॉट एक्झिस्ट, बिकॉज तो आता ड्रॉप झालाय, म्हणजे मेमरी मधून रिमूव्ह झालेला आहे. सो दिस इज द क्वेरी. नेक्स्ट. सो हियर 7 questions are completed. We'll check for next. So here we completed our practical number 11. Just share this video with your friends so they can easily understand our database management system syllabus. Friends, स्टडी करताना क्वेरी वेगवेगळ्या इम्प्लिमेंट करा स्टुडंट्स, जेणेकरून तुमचा स्टडी जास्त होईल. डेटाबेस हा सब्जेक्ट असा सब्जेक्ट आहे की तुम्ही थेरोटिकल प्लस तुम्हाला प्रॅक्टिकली नॉलेज पाहिजे, तर तुम्ही पेपर सोडवू शकता. मग पेपर थेरोटिकल जरी असेल किंवा ऑनलाईन असेल तरी क्वेरीवर जास्तीत जास्त क्वेश्चन येऊ शकतात, तर तुम्हाला हे प्रॅक्टिकली सुद्धा नॉलेज पाहिजे. सो शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स सो all can easily understand in our mother tongue, that is Marathi. Okay, thank you.